सर्वप्रथम कढईमध्ये 3 पळ्या तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचे जिरे मोहरी, चिमूटभर हिंग, 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा व 9 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकून कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घेऊयात. कांदा छान परतवून झाला की यामध्ये 1 कप चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ टाकून लो टू मीडियम फ्लेमवर 10 ते 12 मिनिटे पीठ छान भाजून घेऊयात. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड टाकून परतवून घेऊयात व यामध्ये एक छोटा टोमॅटो बारीक कापून घालायचा आणि परतवून घ्यायचं. परतवल्यावर यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून मिक्स करायचं. त्यानंतर 1 चमचा साखर टाकून मिक्स करायचं. आता यामध्ये 2 चमचे दही टाकून मिक्स करायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून परतवून घ्यायचं. हे ज्वारीचं पीठ मी टोटल 15 ते 20 मिनिटे लो टू मीडियम गॅसवर छान खरपूस रंगावर परतवून घेतलं आहे. तर इथे मी आता टोटल 2 कप गरम पाणी यामध्ये घालत आहे. पाणी घातल्यावर मिक्स करून 4 ते 5 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवर उकडपेंडी परतवून घेऊयात. उकडपिंडी छान मोकळी सुटसुटीत झाली आहे. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करूयात आणि गॅस बंद करून पौष्टिक व स्वादिष्ट ज्वारीची उकडपिंडी सर्व करूयात. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला